अलकनंदा मॅडम दिल्लीला गेलेत ना, तेव्हापासून मला बजावून सांगितलंय का विश्वंभर साहेबांना कुठलीच कमी पडू द्यायची नाही. कुठलाही अपशकुन होत असेल तर तसा घडू द्यायचा नाही, म्हणून काळजी पोटी बोलायला लागलो मी. पण तुमची मर्जी बाबा, मी फक्त माझं काम केलं. होऊ दे आता डील कॅन्सल, होऊ दे अपशकुन, मला काय त्याचं. बाबा जाऊ दे ना, मला काही वाईट वगैरे वाटणार नाही, पण माझ्यामुळे तुमचं काम नको अडकायला. काकू ओवाळ ना तुम्हाला. काकू तू ओवाळ. हा बरोबर बोललीस तू श्रावणी, एकदम बरोबर बोललीस. अपर्णा मॅडम, ते काय तामन वगैरे आणायचं ते आणा की, चट दिशा आणा जा. अपर्णा, मी आज फक्त आणि फक्त श्रावणीकडनं ओळखून घेणार. साहेब, हाऊ तिनं तुम्हाला ओवाळलं तर अपशकुन घडेल, डील कॅन्सल होईल तर. ए बास, अलकनंदाची असिस्टंट आहेस, असिस्टंट बनून राहायचं तिची. माझ्या घरात मी काय करायचं हे तू मला सांगायची गरज नाहीये. आणि आज जर इथे नंदाक्का असती ना, तरी तिचा शब्द डावलून मी माझ्या मुलीच्या हातूनच ओवाळून घेतलं असतं. मग भले माझं काम नाही झालं तरी चालेल. श्रावणी, माझी बदनामी झाली म्हणून मी तुझ्यावर चिडलो होतो, पण तू केवळ माझं पद वाचावं यासाठी स्वतःच्या आनंदावर विरजण टाकून रुद्रशी लग्न करायला तयार झालीस, केवळ माझ्या करिअरसाठी. आजपर्यंत माझ्या बायकोचा राग मी तुझ्यावर काढत राहिलो, आंधळा झालो तो रागात. पण आज नाही श्रावणी, कोणी काहीही म्हणो, माझं काम होवो न होवो, पण तू अपशकुनी नाहीयेस आणि कधीच नव्हतीस.